जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, सध्या महाराष्ट्र पोलीस भरती सुरू आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन आणि कमेंट आहेत की सर गोळा वाढत नाहीये किंवा सिनपेन होते. मी तुम्हाला गोळा वाढवण्यासाठी पण आणि सिनपेन तुमचं कसं थांबेल ह्याच्यासाठी मी तुम्हाला आज डाएट प्लॅन देतोय. बरेच विद्यार्थी म्हणतात सर डाएट सांगा, डाएट सांगा, डाएट सांगा. तर मी एकच डाएट तुम्हाला देणार, तो तुमच्या गोळा वाढण्यासाठी पण तुम्हाला उपयुक्त ठरेल आणि तुमचं सिनपेन पण थांबेल. ठीक आहे. रोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी एकदम स्वच्छ पाण्यामध्ये एकदम स्वच्छ एक मूठभर शेंगदाणे, मूठभर तुमचा हरभरा, मूठभर मटकी आणि एक 10 ते 20 एक तुम्ही त्याच्यामध्ये बदाम टाकायचे भिजत. ठीक आहे. आणि ते तसंच ठेवून द्यायचे. सकाळी ज्यावेळेस तुम्ही फिजिकलला जाता, बरेच विद्यार्थी सकाळी फिजिकलला जाताना जसे तसे जातात. एकदा पोट साफ झालं की आपली पूर्णपणे एनर्जी निघून जाते. त्यावेळेस आपण फिजिकलला जातो. मग फिजिकल करत असताना आपलं पाय दुखणं किंवा अस्वस्थपणा वाटणं किंवा विकनेस वाटणं ह्याच्यावरती जास्त आपल्याला त्याचा त्रास होतो. त्याच्यामुळे माझं मत आहे की व्हिटॅमिन सी आपल्या कुठल्याही मेडिकलमध्ये व्हिटॅमिन सी भेटती. एक 2 रुपयाला किंवा 1 रुपयाला ती गोळी भेटती. रोज सकाळी ग्राउंडला जाण्यापूर्वी ती गोळी चुकून खायची गोळी आहे. ती गोळी तोंडात टाकून जायचं. ती गोळी खाल्ली का तुम्हाला विकनेस जाणवणार नाहीये, तुम्हाला अस्वस्थपणा जाणवणार नाहीये. तुमचं छान पद्धतीने ग्राउंड होईल आणि ग्राउंड झाल्यानंतर काही मुलं घरी जातील, काही मुलं रूमवर जातील. रूमवर गेल्यानंतर जो काय तुम्ही रात्री डाएट भिजत ठेवला होता त्याचं पाणी प्यायचं. का तर तुम्ही जेवढे त्याच्यामध्ये पदार्थ टाकलेत त्याचा सगळा आग्रह त्या पाण्यामध्ये जातो आणि तो आपण पाणी प्यायचं. बरेच विद्यार्थी पाणी फेकून देतात. अजिबात चुकी करू नका. पाणी प्या आणि जे भिजत ठेवलेला डाएट आहे तो सकाळी डाएट करा. काही मुलं त्यानंतर कोण क्लासला जात असेल, काही मुलं लायब्ररीत जात असतील, काही मुलं धावपळीत असतात. तुमची बॉडी रिकवर होत नाहीये. ठीक आहे. तर सोबत त्यानंतर संध्याकाळी काही मुलं संध्याकाळचं ग्राउंड करतात आणि हार्ड ग्राउंड करतात. एक टाइम ग्राउंड करतात, हार्ड ग्राउंड करतात आणि बरीच मुलं एक चुकी करतात की संध्याकाळचा डाएट करत नाही. मी सांगतो संध्याकाळचाही डाएट करा. संध्याकाळचा डाएटचा प्लॅन काय असेल तेही मी सांगेन की ज्यावेळेस तुमचं संध्याकाळचं फिजिकल होतं, फिजिकल झाल्यानंतर तुम्ही 8-8:30 वाजता तुम्ही काय जेवण करत असाल, जेवण एकदम लाईटली करा. एकदम हेवी अजिबात जेवण करू नका. आणि जेवण झाल्यानंतर झोपण्यापूर्वी एक 10 ओला खजूर, 10 काजू, 10 बदाम, 2 चमचा मध आणि 6 अक्रोडचे पीस हे खायचं आणि झोपायचं. का तर आपली बॉडी रात्रभर स्लीप असती. दिवसभर केलेल्या ऍक्टिव्हिटीज ज्या काय तुमचे मुवमेंट्स असतील, जे काय तुमची एनर्जी वेस्ट झालेली असेल, ज्यावेळेस तुमची बॉडी स्लीप असते, बॉडी तुमची झोपलेली असते, त्यावेळेस कुठलीही ऍक्टिव्हिटीज करत नाहीये, कुठलीही मुवमेंट करत नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही शांत झोपलेला असता. त्यावेळेस तुम्ही डाएट त्याच्यापूर्वी केलेला असता आणि तो डाएट तुम्हाला झोपल्यानंतर बॉडी रिकवर करण्यासाठी तो आपल्याला उपयुक्त ठरतो. त्याच्यामुळे परत तुमची बॉडी सकाळी पंप करते. आणि ज्याला सर्वात जास्त सिनपेन होते त्यांना मी सांगतो कुठल्याही स्टेरॉइडच्या गोळ्या खाऊ नका. तुम्ही डॉक्टरकडे गेला तर तुम्हाला एक तर स्टेरॉइडच्या गोळ्या भेटतील किंवा पेनक्लिअरच्या गोळ्या भेटतील. सर्वात सोपा उपाय सांगेल जे नॉनव्हेज खातायत त्यांनी बोकडाचा पाया सूप करा आणि पाया सूप 2 दिवसाआड घ्या. जय हिंद.